आधा घंटा यहाँ आने के बाद ऊपर गया आपको देखिए। हाँ मुझे आई आई नाही फार लेट झालं आज पुन्हा नाशिक इतकं जाणं अर्जंट होतं सकाळीच गेलो मी 9 वाजता परत नाशिक जायचं लगेच वापस जाना पहिले स्वागत करतो हां आणि मग इंट्रोडक्शन हां चला हो पुणे से यहाँ निकले 20 मिनट और ऊपर 40 मिनट मतलब हवा में भी ट्रैफिक जाम है जमीन पे भी जाम है मुंबई एयरपोर्ट में रनवेज और बनने वाले हैं। अभी न्यू बॉम्बे का होगा तभी हो जाना ना क्लियर। अच्छा न्यू बॉम्बे हाँ उसके सिवा तो कोई नहीं अभी तो कोई चांस ही नहीं है। अच्छा यहाँ पे चांस नहीं नहीं यहाँ पे भी चांस तो मतलब हम लोग को फ्लाइट पकड़ने के लिए न्यू बॉम्बे जाना पड़ेगा। हाँ? न्यू बॉम्बे जाना पड़ेगा नहीं इंटरनेशनल डोमेस्टिक तो यहाँ डोमेस्टिक की क्लियर हो जाए हाँ इंटरनेशनल तो वहीं से होगा अरे बाप रे। नमस्कार तो ठीक है सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि पत्रकार मित्र मंडळींचे आपण खाली बसू. उपस्थित मान्यवरांचे आणि पत्रकार मित्रांचे आम्ही इथे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हार्दिक स्वागत करतो आणि आपली थोडी दिलगिरी व्यक्त करतो की ठरलेल्या यापेक्षा थोडा कार्यक्रम उशिराने सुरू होता. आज आपल्या सोबत आपण अतिशय महत्त्वाच्या परंतु तितक्या दुर्लक्षित अशा लहान मुलांचा लठ्ठपणा या विषयासाठी जी काही वेबसाईट आणि जनजागृतीसाठी जी वेबसाईट डॉक्टर संजय बोरुडे सर आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या मार्फत साकारलेली आहे तिच्या अनावरणासाठी येथे जमलेलो आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत. विभागाचे संचालक डॉक्टर शिंगारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी अभिनेता श्री आमिर खान सर यांचे स्वागत करायचे. शिंगारे सरांना मी विनंती करेल की माननीय नामदार गिरीश महाजन सर यांचे देखील स्वागत. कशाला स्वागत करतोय प्रख्यात ओबीसीटी तज्ञ डॉक्टर संजय बोरुडे सर यांचे देखील स्वागत संचालक शिंगारे सर करतील. मी येतो तिथे. थँक्यू सर. येस लहान मुलातील लठ्ठपणा हा विषय सद्यस्थितीत संपूर्ण जगामध्ये एक गंभीर विषय बनत चाललेला आहे. खाण्यापिण्याविषयीच्या सवयी दैनंदिन दिनचर्या आधुनिक जीवनशैली याच्यामुळे लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणा हा विषय चिंतेची बाब ठरतोय. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत माननीय नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील आपणास ज्ञात आहे की फाईट ओबेसिटी या उपक्रमामार्फत लठ्ठपणा हा एक विषय महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांमध्ये देखील याबाबत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध व्हाव्या यासाठी हे उपक्रम राबवण्यात आला होता. आम्हाला सांगण्यास आनंद वाटेल की महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब रुग्ण असलेल्या 300 पेक्षा जास्त रुग्णांवरती ही शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून केलेली आहे. याच्यामध्ये हे काही पेशंट आहेत की ज्यांचे ऑपरेशन आम्ही विनामूल्य वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे केलेले आहेत. वेगवेगळे पेशंट आहेत त्याच्यामध्ये कोणी हा रिक्षावाला आहे, कोणी टायरवाला आहे, कोणी चहाची टपरी आहे, कोणी महिला घरकाम करणाऱ्या आहेत. अशांमध्ये देखील लठ्ठपणाचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्या शस्त्रक्रिया वैद्यकीय शिक्षण विभाग व माननीय नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून केलेले आहेत. हाच विषय पुढे नेऊन लहान मुलांमध्ये हा आजार यापूर्वीच जनजागृती होणे गरजेचे आहे. हे बोरुडे सरांची आणि गिरीश महाजन सरांची चर्चा झाल्यानंतर त्यावरती एक वेबसाईट साकारण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये आमिर खान सरांचा सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहे. तर मी बोरुडे सरांना विनंती करेल की आपण याचे प्रास्ताविक व वेबसाईटची माहिती द्यायची. काढून घ्या नाही उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो आणि डायसवरचे आमचे मान्यवर आमिर खान आणि सर गिरीश महाजनजी. मला ओबेसिटी ॲडल्ट ओबेसिटी खूप कॉमन गोष्ट झाली आजकाल. पण आपण जर
लहानपणापासून म्हणजे आपण जे ओबेसिटी मुळापासून जर काढायची असेल तर मग आपल्याला लहान वयातल्या मुलांपासून आपल्याला ओबेसिटी काढायला पाहिजे. लहान मुलांची ओबेसिटी थोडीशी वेगळी असते कारण ती जीन्स आणि त्यांच्या लाईफस्टाईल सगळ्यावर अवलंबून असते. त्याच्यामध्ये आपण त्यांना कसं गायडन्स करायचं. बऱ्याचदा लहान मुलांना जर आपण जर कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेलो किंवा न्यूट्रिशनिस्टकडे घेऊन गेलो त्यांनाही पूर्णतः माहिती नसते. मी या फील्डमध्ये जवळजवळ 18 वर्ष फक्त ओबेसिटीवर काम करत असल्यामुळे मला हा एक अनुभव जास्त मिळाला की ज्याच्यातून आम्ही याच्या ओबेसिटीवर आम्ही काम करू शकतो. तर आम्ही जास्तीत जास्त कसं लोकांपर्यंत पोहोचू. भारतामध्ये महाराष्ट्र किंवा आपल्यामध्ये सगळ्यामध्ये आपण बघतो कुपोषित पण लोक आहेत आणि खूप जाड पण लोक आहेत. तर दोन्हींना आपल्याला ॲड्रेस करायचं आहे. तर हे कसं सगळ्यात बेस्ट कसं करता येईल तर त्यांनी आम्हाला येऊन भेटणं. पण प्रत्येकाला मुंबईला येऊन भेटता येत नाही. मग त्यांना आपण संकेतस्थळाद्वारे आपण ते भेटू शकतात. आम्ही ही जी वेबसाईट केली ती इंटरॅक्टिव्ह आहे. समोरच्या व्यक्तीला मी बघू शकेन. जेव्हा ही व्यक्ती डॉक्टरला पण बघते आणि डॉक्टर जेव्हा पेशंटला बघतो तेव्हा तो जो कॉन्फिडन्स असतो दोघांमधला तो वाढतो आणि मग त्यांना आम्ही चांगलं ॲडवाईस करू शकतो की त्यांना कसं पुढे करता येईल. याच्यानंतर आम्हाला या संकेतस्थळ केल्यानंतर त्यानंतर आम्हाला याच्यावर सतत दर 3 महिन्याने काही प्रोग्राम्स घ्यायचे आहेत. हे अवेअरनेस प्रोग्राम्स असतील. त्यांना हे जे इन्व्हेस्टिगेशन्स लागतात आपल्याला ते कमीत कमी खर्चामध्ये कसे होतील ते इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही एका माध्यमाद्वारे करणार आहोत. त्यांना इन्शुरन्स कसं आपल्याला देता येईल. नमस्कार गिरीश जी, नमस्कार. एक्चुअली ये बहुत अजीब बात है कि एक तरफ हमें कुपोषण का भी सामना करना पड़ता है और एक तरफ ओबेसिटी भी है हमारे सामने. तो ये बहुत एक अजीब चीज़ है लेकिन ये फैक्ट है लाइफ की. और जिस तरह से हमारी कोशिश रही है, सरकार की रही है पूरे देश भर में, और पिछले कई सालों से मैं भी एक्चुअली ब्रांड एम्बेसडर था यूनिसेफ का कुपोषण के लिए. तो जिस तरह हमें पूरी कोशिश करनी है कि हमारे देश में बच्चे जो हैं वो मैल न्यूट्रिशन ना हो, उसी तरह जो बच्चे ओबीज हैं उनकी भी मदद हमें करनी है. तो मुझे बड़ी खुशी है कि डॉक्टर संजय ने ये एक शुरुआत की है, पहल की है, जहाँ पर उन्होंने ये वेबसाइट के द्वारा बच्चे जो हैं या उनकी फैमिलीज हैं, उनके पेरेंट्स हैं, उनको मदद मिल सकती है, उनको गाइडेंस मिल सकती है. यकीनन जो ओबेसिटी के ट्रीट करने का तरीका है, और संजय जी भी मेरे साथ आई थिंक मानेंगे कि ऑपरेशन जो है वो लास्ट रिजॉर्ट होता है. करेक्ट. और कोशिश हमेशा ये होती है कि बच्चों को जो है हम गाइडेंस सही दें, डाइट के ज़रिए, आदतों के ज़रिए. उनकी अगर जीन्स में वो दिक्कत है तो ऐसे तरीके अपनाएं जिससे कि इंटरवेंशन जो है कम से कम हो. और फिर जब चीज़ बहुत ज़्यादा एक्सट्रीम केस हो जाता है, इमरजेंसी हो जाता है, तब इंटरवेंशन की ज़रूरत पड़ती है जो ऑपरेशन के ज़रिए होता है. लेकिन जाहिर है हमारी कोशिश सबसे पहले ये रहती है कि हम उसके बगैर ही इस चीज़ को, और जितनी जल्दी हम इस चीज़ को समझें. मुझे बहुत साल लगे ये समझने में, और मुझे ये न्यूट्रिशन का कॉन्सेप्ट समझने में जब मैंने फर्स्ट टाइम डॉक्टर धुरंधर को मैं मिला, डॉक्टर विनोद धुरंधर, यू मस्ट बी नोइंग. डॉक्टर विनोद धुरंधर जी आज हमारे साथ नहीं हैं, लेकिन वो इस फील्ड में बहुत ही एक्सपीरियंस रहे हैं. सेंटा क्रूज में उनका क्लिनिक रहा है. तो उनको जब मैं पहली दफ़ा मिला तब मुझे आइडिया हुआ कि एक्चुअली न्यूट्रिशन होता क्या है और उसका क्या इम्पोर्टेंस है. वी आर वॉट वी ईट. जो हम खाते हैं हम वही हैं. जितना हम हेल्दी ताज़ा खाना खाएंगे, जितना सही खाएंगे, बैलेंस्ड खाएंगे, ज़्यादा ना खा के जो जितना खाना चाहिए, जितनी कैलोरीज की ज़रूरत है हमें, उतना ही हम खाएं तो हम स्वस्थ रहेंगे, हेल्दी रहेंगे. ये कॉन्सेप्ट मुझे समझने में बहुत साल लगे. आई थिंक उस वक्त मैं गजनी कर रहा था. देन आई हैड गॉन टू हिम फॉर अ डाइट. तो मैं अपने बच्चों को हमेशा बोलता था कि जो चीज़ मुझे समझ में आई है 40-45 बरस की उम्र में, मैं आप लोगों को 18 साल में सिखाने वाला हूँ. लेकिन बच्चे सुनते नहीं हैं.
वो अपने लाइफ में लगे रहते हैं। लेकिन अभी थोड़ा बहुत मेरी कोशिशों की वजह से वो ये बात समझ गए। लेकिन ये बहुत ज़रूरी हम सब के लिए समझना, हमारा जो स्वास्थ्य है, हमारी जो हेल्थ है, वो न्यूट्रिशन पर बहुत ज़्यादा डिपेंडेंट है। तो आई थिंक व्हाट यू आर डूइंग इज अ वंडरफुल थिंग डॉक्टर संजय। इट विल हेल्प अ लॉट ऑफ फैमिलीज जो ओबेसिटी के साथ लड़ रहे हैं, जो उनको तकलीफ हो रही है, बच्चों को तकलीफ हो रही है, और बच्चों के साथ ख़ास तौर से बहुत सेंसिटिव चीज़ हो जाती है, उनको ट्रीट भी करना बहुत मुश्किल हो जाता है। एडल्ट को ट्रीट करना फिर भी आसान होता है, लेकिन बच्चों को ट्रीट करना मुश्किल होता है। तो माय वेरी बेस्ट विशेस एंड आई एम वेरी हैप्पी कि महाराष्ट्र की सरकार ने भी इसमें सपोर्ट किया है। एंड यू नो ऑल द वेरी बेस्ट टू यू, माय बेस्ट विशेस। थैंक यू। आम्ही आता चाइल्ड ओबेसिटी या विषयावरील वेबसाईट आहे त्याचे अनावरण माननीय गिरीश महाजन सर आणि आमिर खान सर यावेळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि बोलून घेतलंस ठीक नंतर सिंगल क्लिक मग रिबन एक क्लिक कर दीजिए सर। इधर हाँ किधर भी कर दीजिए, क्लिक कर दीजिए। नहीं 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 इधर नहीं। इधर इधर अच्छा रिबिन पे क्लिक कर दीजिए। ओ हाँ कर दीजिए। या गोइंग सर। जरा जल ओपन हो गया। मुझे इलेक्ट्रॉनिक चीज़ों से बहुत डर लगता है। मैं पुराने ज़माने का हूँ, मुझे समझ में नहीं आ रहा। पर आपने कर दिखाया सर। टाइम भी नहीं था आपके पास। तो इथे हाँ आजकल ये जो सब खाना है त्यानंतर माननीय मंत्री महोदय आपले मनोगत व्यक्त करतील। माननीय आमिर जी, संजय बोर्डे साहेब, डॉक्टर शिंगारे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपली खरंच माफीच मागतो। जवळपास 45-50 मिनिट मला यायला या ठिकाणी उशीर झाला। सकाळी मी नाशिक, तिथून पुणे आणि पुण्याहून इथे आलो। खरं याला 20 मिनिट लागले वरती, पण वरती इतकं ट्रॅफिक जाम म्हणजे खाली उतरायला जागाच नव्हती, त्यामुळे 40 मिनिट तिथे जास्त गेलेत आणि येताना पुन्हा जवळपास अर्धा तास जास्त या ठिकाणी लागला आणि मला यायला उशीर झाला। आमिरजी मध्ये वरती माझ्या कॅबिनमध्येच बसून पाऊण तास माझी वाट बघत होते। खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त या ठिकाणी मी करतो। आणि संजय बोर्डे साहेब, आपल्याला खरं मनापासून धन्यवाद की आपण वेबसाईट ज्या ठिकाणी आपण त्याचा शुभारंभ केला, त्याचं उद्घाटन केलेलं आहे, एक अतिशय चांगला उपक्रम। आपल्याला कल्पना आहे 2-3 वर्षापूर्वी माझ्याकडे खात्यावर लगेच आपण 4-6 महिन्यामध्ये फाईट ओबेसिटी म्हणून आपण कार्यक्रम हाती घेतला आणि दरवर्षी आपण त्या संदर्भामध्ये त्याचा वाढदिवसही साजरा करतो। त्या माध्यमातून आपल्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुद्धा खरं म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण हे आधी प्रौढांमध्ये जास्त होतं, पण तो आता जर आपण बघितलं तर लहान मुलांमध्ये सुद्धा, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा जो या ठिकाणी रिपोर्ट आहे माझ्याकडे आलेला, गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 22% मुलं असेल सरासरी ॲव्हरेज 22% की या ओबेसिटीचे शिकार आहेत। आणि म्हणून दिवसेंदिवस ही संख्या मोठी वाढते देशामध्ये, जागतिक पातळीवर। प्रौढांप्रमाणे आता मुलांमध्ये सुद्धा ही संख्या ज्या प्रमाणात ज्या झपाट्याने वाढते आणि त्यामुळे या संदर्भामध्ये काहीतरी केलं पाहिजे, या मुलांना मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन झालं पाहिजे। आणि म्हणून बोर्डे साहेबांनी या ठिकाणी ही वेबसाईट आपल्यासमोर आणलेली आहे। निश्चित महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये, जगभरामध्ये सर्वांनाच याचा एक चांगला उपयोग, फायदा या वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे।
पूर्वी शहरी भागामध्येच हे प्रमाण जास्त होतं, पण तो आता मी मेडिकल कॅम्प घेतो त्यात आम्हाला असं दिसून आलं की ग्रामीण भागात सुद्धा हे प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून शासनाच्या योजना आहेत, CSR आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही अनेक ऑपरेशन्स, मग प्रौढ आहेत, लहान मुलं आहेत, यांची या ठिकाणी करतो आहे. खरं म्हणजे ऑपरेशनला खर्चसुद्धा जवळपास 4-5 लाख रुपये, 6 लाख रुपये या ठिकाणी येतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस असेल, गरीब माणूस असेल तर परवडणारा नाही, आणि म्हणून त्यासाठी शासनही सर्वतोपरी मदत करत आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सर्व मजूर वर्ग जास्त आहे, शेतकरी आहेत, सर्वसामान्य आहेत. आणि मग आपण असं म्हणू की खाण्यामुळेच हा आजार होतो की काय, परंतु अमीरजींनी सांगितलं की ते नुसतं खाण्यामुळे नाही आहे, साहेबांच्या डॉक्टरांनी सांगितलं की ते खाण्यामुळेच नाही आहे. तर एक वेगळी हेरिडिटी पण असू शकते, एक वेगळी जीन्सचा परिणाम असू शकतो. नुसतं लहानपणापासून मुलगा खातो म्हणून तो ओबेसिटीचा शिकार आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. पण तो कुठल्या ना कुठल्या आजारामुळे त्याच्यामध्ये वजन वाढत असतं, चरबी वाढत असते, आणि त्यामुळे हा आजार या ठिकाणी झालेले आहेत. पण तो वेळेत जर त्याचं निदान झालं, म्हणजे वेळेत निदान होण्यापेक्षा वेळेत जर आपण इलाज केला, उपचार केला, तर पुढे होणारे जे संभाव्य धोके आहेत ते या ठिकाणी टळू शकतात. ओबेसिटीमुळे पुढे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, हृदयविकाराचे रोग त्या ठिकाणी वाढत आहेत, शुगर जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढत असते, म्हणजे अनेक आजार त्यात होतात. आणि भारतामध्ये तर म्हणजे शुगरची फॅक्टरीच आहे आपली, असं म्हटलं तर हरकत नाही. इतके शुगरचे पेशंट आपल्याकडे जेवढे आहेत जगामध्ये तेवढे दुसऱ्या देशात कुठेच नाहीत. आणि म्हणून मला वाटतं वेळीच या गोष्टींची जर दखल घेतली गेली तर मला वाटतं त्याचा चांगला परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बोर्डे साहेबांनी अतिशय एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आज आपण याची कारणं शोधत असताना आपण बघतोय की मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये का होतं आहे. आजकाल आपली जीवनशैली अशी बदललेली आहे, खानपान इतकं बदललेलं आहे, आपण जे सगळं आज खातोय लहान मुलांमध्ये, विशेष करून शहरी भागामध्ये, हे खरं हा एक चर्चेचा विषय होऊ शकेल, खावं नाही खावं, काय खावं काय खाऊ नये म्हणून. परंतु आजकाल मैदानी खेळापासूनही मुलं लांब चाललेत. एक तर अभ्यासाचं प्रेशर त्यांच्यावर, दप्तराचं ओझरीच्या पाठीवर, आणि त्यातला वाचलेला वेळ असेल तर मग तो TV, कॉम्प्युटर आणि मोबाईल. आज मला सांगायला हरकत नाही, माझा नातू 1.5 वर्षाचा आहे, तो मोबाईल बघितल्याशिवाय, त्यातले पिक्चर बघितल्याशिवाय, कार्टून शो बघितल्याशिवाय कधी जेवत नहीं. खाना ही नहीं खाता वो, कभी नहीं. एक बार भी मैंने इसे देखा नहीं, उसको मैं बहुत कम देखता हूँ. पुणे में मेरी लड़की का लड़का है, लेकिन मोबाइल में देखे बगैर वो कभी खाना ही नहीं खाता, और 1 घंटा 2-2 घंटे उसी में खेलते रहता है. उसको सब हँडल करते आता मोबाईल. 1.5 साल का बच्चा आहे. पण जे लहान मुलांना सुद्धा हे प्रमाण एवढं वाढलं आहे की हे बघितल्याशिवाय ते सुद्धा जेवत नाही. आणि हे असं प्रमाण 80% जवळपास आहे, मला असं बघायला मिळालं. शहरी भागात तर सगळीकडे लहान मुलांना आता आई काय करते, रडतोय ना, ते लावून दिलं त्याच्यावर की तो मग खेळत बसतो त्याच्यावर. हे सर्रास झालेलं आहे. आणि त्यामुळे मैदानी खेळापासून मुलं दूर झालेले आहेत, शारीरिक व्यायाम त्यांना मिळत नाही, आणि त्यामुळे असे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. मला वाटतं की त्याचा फायदा समाजातील एक मोठ्या घटकाला या ठिकाणी होणार आहे. साहेब, शासन आपल्याबरोबर आहे. आमच्याकडून जे जे काही करण्यासारखं असेल ते निश्चित आम्ही या संदर्भामध्ये करू. जी मदत शासनाकडून हवी असेल ती या ठिकाणी करू. ऑपरेशनचे जर आपले काही पेशंट असतील तर त्यांना शासकीय मदत काय करता येईल, CSR मधून काय करता येईल. कारण आपण, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण 1.5-2 लाख लोकांचे ज्यावेळेला मेडिकल कॅम्प घेतो, 25-30 हजार लोकांच्या, शेगावच्या जवळपास आपण 25,000 लोकांचे ऑपरेशन करतो आहोत. गेले आपला मोठा कॅम्प आहे. पण आता यातून जे असे मुलं आपल्या निदर्शनास येतील, निश्चित आपण त्या संदर्भात शस्त्रक्रिया करावी लागली ते अंतिम आहे. पण उपचार तर आपण करूच, पण इलाजच नसेल तर शेवटी ऑपरेशन करावी लागतात, शस्त्रक्रिया करावी लागतात. ती सुद्धा निश्चित शासनाच्या मदतीने, CSRच्या मदतीने अनेक सामाजिक संघटना आहेत त्यांच्यामध्ये आपण या ठिकाणी करूया. आपल्याला या उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. अमीरजींनी मोठा पुढाकार या क्षेत्रामध्ये घेतलेला, या बाबतीमध्ये घेतलेला आहे, ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. पुन्हा उशीर झाल्याबद्दल पुन्हा मनापासून या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां हां, एक मिनिट, जायचं आहे कारण एक ही मिनिट हो गया. हां, नाही, आज पण डिटेक्ट म्हणजे ते सगळीकडेच आहेत. आता आपण जिथे मेडिकल कॅम्प होत आहेत तिथे आपल्याला मिळत आहेत, येत आहेत, आपल्याला भेटत आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार जवळपास 22% हे प्रमाण त्यांनी म्हटलेलं आहे.
हो देशामध्ये भारतामध्ये 22% प्रमाण आहे. आणि म्हणजे एकीकडे आपण बघितलं की कुपोषणही होतंय आणि एकीकडे असाही वर्ग त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा मोठा एक चिंतेचा विषय. जनरली असं असतं की आपण लहान मुलांमध्ये 2 वयोगट करतो, 5 ते 10 वर्षाचे मुलं आणि 10 ते 15 वर्षाचे मुलं. हे 5 ते 10 मध्ये आपण चाइल्ड म्हणतो आणि 10 ते 15 मध्ये ॲडोलेसन्स म्हणतो. या दोन्ही यांची कारणं वेगळी असतात. ती बऱ्याच जणांना माहिती नसतात. जे कोणी डॉक्टर्स असतात, मेडिकल प्रोफेशनल असतात, त्यांनाही नाही माहिती की 5 ते 10 मध्ये जेनेटिक कारणं जास्त असतात आणि 10 ते 15 मध्ये लाईफस्टाईलची कारणं जास्त असतात. बाहेर द्या रे. 2 मिनट के बाद नाही, असं आम्ही जाहिरातीतले कुठलेही औषधं, कुठलाही चांगला रेग्युलर शिक्षण घेतलेला डॉक्टर कधी कैसे चल रहा है? हाँ सब ठीक चल रहा है. अधिकृत आहे आपल्याला आपल्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन थोड़ा मैं भी ख्याल लेता हूँ अभी. मेरे पास irrigation है बड़ा, लेकिन अभी करू शकत भी देखता हूँ. अमित जी से एक सवाल है. अमित जी, being a sensible person in film industry and television industry, nowadays इतने सारे विज्ञापन आते हैं जिसमें फास्ट फूड और जंक फूड के एड्स आते हैं और जिसमें कई सारे एक्टर्स आते हैं. तो उसके ऊपर, इसके बारे में आपका क्या ख्याल है? क्या आप इनिशिएटिव लोगे ऐसी विज्ञापन बंद करने के लिए? नहीं, ऐसा भी नहीं होना चाहिए. कोई भी एक्सट्रीम स्टेप नहीं लेना चाहिए, क्योंकि बहुत सारे लोग हैं जो ओबीज नहीं हैं, जो अलग अलग किस्म के चीज़ें खा सकते हैं. तो ऐसी सोसाइटी में कोई एक्सट्रीम स्टेप नहीं लेना चाहिए. और हमें ध्यान रखना चाहिए, एक अंडरस्टैंडिंग होनी चाहिए, एक इंफॉर्मेशन एंड नॉलेज होनी चाहिए कि ओबेसिटी क्या है. और उसको हम अगर पहले से समझें तो हम उससे हम बहुत पहले बच सकते हैं. उसकी इन्फॉर्मेशन जब हमको नहीं होती है तब हमको थोड़ा लेट समझ में आता है. फिर हम डॉक्टर के पास जाते हैं, डॉक्टर हमको समझाता है. लेकिन अगर एक हेल्दी ईटिंग हैबिट्स हम लोग कल्टिवेट करें एज अ सोसाइटी, तो फिर ये प्रॉब्लम कम हो जाएगी. नहीं, पहली बार नहीं, बहुत दफा है. पानी फाउंडेशन साल में 8-10 दफा तो आते हैं. हाँ तुमच्या इथं 20 नोव्हेंबर 2017 एक PR लॉन्च झाला होता, हाँ ज्याच्यात रुग्ण शुल्क म्हणत होते. त्याच्यात 70-80 हजार पेक्षा कुठंच ट्रीटमेंट जास्त नाही दिलेली. कशामध्ये? वैद्यकीय शिक्षण डिपार्टमेंट रुग्ण शुल्क म्हणून. पण त्याच्यात जे आज धर्मदायन रुग्णालय तिथं 500-1000 बेड रिकामे, पण ते त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी प्रचार प्रसिद्धी नाही झाली असं PLA पॅक कमिटीने पण सांगितलेलं, कॅगनी सांगितलं. मला वाटतं माझ्या माहितीनुसार तर सगळीकडे धर्मदायाचे जे बेड आहेत 10% सगळे पॅकच आहेत. मला वाटतं जागा मिळत नाही त्या ठिकाणी, वेटिंगवर आहेत. आपण काहीतरी नंतर आपण रेट पण ऑनलाईन डोमेन मध्ये अवेलेबल नाही. ठीक आहे, वेगळा प्रश्न आहे जरा. त्यांना विमानाने त्याचं फ्लाईट आहे 3 वाजता, त्यांनाही जायचं आहे. शहरी भाग, शहरी देखिए, फिल्म की जो रिलीज होती है वो हर प्रोड्यूसर चाहता है कि अपनी फिल्म जो है वो अच्छे डेट पर रिलीज हो. और हर प्रोड्यूसर ये भी चाहता है कि जब कोई बड़ी फिल्म आ रही हो उसके साथ क्लैश ना हो. मुझे लगता है महाराष्ट्र में बाला साहब से बड़ा कोई स्टार नहीं होगा, तो कोई उस दिन उनके साथ क्लैश नहीं करना चाहेगा. तो ये बहुत नॉर्मल चीज़ है. मुझे लगता नहीं कि इसमें कोई सरप्राइज होना चाहिए उनको. उनकी फिल्म आ रही है, जाहिर है महाराष्ट्र में सब लोग देखना चाहेंगे, तो कोई प्रोड्यूसर क्लैश अपने आप नहीं करना चाहेगा. मंत्रालय है, पॉलिटिकल सवाल नहीं होगा तो इनकम्प्लीट होगा. पहले आपके यहाँ से एक बयान आया था असहिष्णुता वाली बात, नसीर जी के यहाँ से इस तरह से बातें आ रही, अब आप क्या फील कर रहे हो? क्या है ये, इसका मैं इतनी दफा जवाब दे चुका हूँ. तो आप अगर मेरे स्टेटमेंट पढ़ लेंगे तो आपको उसमें जवाब दूंगा. नहीं, इस वक्त मैं फिट नहीं हूँ. मैंने एक्चुअली दंगल के दरमियान आपने बहुत वेट गेन किया था और ओबेसिटी क्या होती है पूरी तरह मैं, हाँ, एक्सपीरियंस किया है. पूरा अनुभव है मुझे ओबेसिटी क्या है. तो वही जानना चाहेंगे, वेट गेन करने के बाद वेट लूज होने की जो प्रोसेस थी वो कितनी
कितनी लंबी थी और कितनी परेशान बनी? देखिए मुझे 5 महीने लगे फैट लॉस में। मैं वेट लॉस नहीं बोलूँगा, मैं फैट लॉस बोलूँगा, क्योंकि मेरा पर्पस था 38% बॉडी फैट से मुझे 9% पे आना था और बहुत मस्कुलर दिखना था। तो मसल का वजन भी ज्यादा होता है करेक्ट, जिम में, तो आई हैड टू बी वेरी मस्कुलर। तो 5 महीने लगे मुझे फैट लॉस में, और लेकिन ये बहुत अनयूजुअल है। 5 महीने इट्स वेरी क्विक, इट्स अ वेरी क्विक टर्न अराउंड। लेकिन क्योंकि मैं प्रोफेशनली मेरे रीजंस थे, पूरा यूनिट वेट कर रहा था, तो मैंने 5 महीने में किया। लेकिन वो बहुत मुश्किल था मेरे लिए करना। और मेरे जो न्यूट्रिशनिस्ट थे, मिस्टर विनोद धुरंधर सन, मिस्टर निखिल धुरंधर, ही वाज माय न्यूट्रिशनिस्ट। तो उन्होंने मुझे कहा था कई दफ़ा कि ये देखिए वेट लॉस जो है वो मैथमेटिकल उसका फॉर्मूला है, लेकिन अल्टीमेटली इट्स नॉट मैथ, इट्स बायोलॉजी। तो हर शरीर जो है वो अलग रिएक्ट करता है। तो मैं आपको गारंटी नहीं दे सकता हूँ कि आप इतना जल्दी लूज कर पाएंगे। तो ये पूरा अनुभव मुझे रहा है, और इसके लिए एक ही चीज मैं कहूँगा लोगों को कि हर आदमी के लिए मुमकिन है, हर आदमी के लिए मुमकिन है। आप अपना वेट लॉस कर सकते हैं, आप हेल्दी बन सकते हैं। आपको ये मन में ठान लेनी है और सही गाइडेंस के साथ आपको सही स्टेप्स लेने हैं। और उस वक्त शायद आपको लगे कि बहुत मुश्किल है। जब हम हिमालय चढ़ने की कोशिश करते हैं, हमको लगता है हिमालय की चोटी बहुत दूर है, हम नहीं पहुंच पाएंगे। लेकिन आप हिमालय की चोटी को मत देखिए, आप ये सोचिए मेरा अगला कदम क्या है, अगला कदम मुझे कहाँ रखना है, आप उसी पे सोचिए। और धीरे 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 फिर आपको, इससे पहले कि आपको पता चले आपको, आप पहुंच जाते हैं अपनी मंजिल पे। तो यू हैव टू बी वेरी डेडिकेटेड एंड यू नो फर्म इन योर रिजॉल्व। दैट इज व्हाट आई हैव लर्नड। ओके, मैं फिल्में कम करता हूँ। मेरी 2 या 3 साल में एक फिल्म आती है, तो आधा टाइम मेरा पानी फाउंडेशन में जाता है। नहीं सच्ची मैं बोल रहा हूँ, आधा टाइम मेरा पानी फाउंडेशन में जाता है, आधा टाइम मेरा फिल्मों में जाता है। तो इसलिए मेरी 2 साल में एक आती, बाकी एक्टर्स की आप 1 साल में 2 फिल्में देखेंगे। मेरी 2 साल में एक इसीलिए आती है क्योंकि मेरा आधा टाइम इसमें जाता है। आमिर जी, सूखे के लिए जो देश में और स्टेट में सूखा पड़ता है, उसको कम करने के लिए पानी फाउंडेशन ने काम किया है। मगर जो एक्सपर्ट है उनका ये कहना है कि पानी फाउंडेशन की ओर से जो काम किया गया है वो तो अच्छा किया गया है, मगर वो टेक्निकल लेवल पे नहीं किया गया, इसी वजह से उसका सक्सेस नहीं मिला है। नहीं, ये तो बहुत गलत बात बोल रहे हैं। एक तो हम लोग टेक्निकली बहुत साउंड किया है हमने हमारे जो टेक्निकल एक्सपर्ट्स हैं हमारे साथ, WOTR करके ऑर्गेनाइजेशन है जो पिछले 25-30 साल से काम कर रही है इस क्षेत्र में। तो हमारा साइंटिफिकली हम लोग बिल्कुल गलत नहीं कर रहे हैं। और ये भी गलत है कहना कि हमको सक्सेस नहीं मिला, हमको बहुत सक्सेस मिला है। आपको मैं लेके चलता हूँ जहाँ हम जिन गाँव ने हमारे साथ काम किया है और उन्होंने वाटरशेड मैनेजमेंट का इस्तेमाल किया है, उनके यहाँ बहुत उनको फ़ायदा हुआ, बहुत ज़्यादा फ़ायदा हुआ। तो ये गलत बात है आपकी कि सक्सेस नहीं हुआ, सक्सेस हुआ। जहाँ तक बारिश का सवाल है, देखिए इस साल बहुत कम बारिश हुई है, और अगर हमको ये क्लाइमेट चेंज का ये हम लोग शिकार बन रहे हैं इस वक्त, और अगर इसमें हमें परिवर्तन लाना है तो उसके लिए सिर्फ वाटरशेड मैनेजमेंट काफी नहीं है, आपको ग्रीन कवर क्रिएट करना पड़ेगा दोबारा। जब आप ग्रासलैंड्स क्रिएट करेंगे, जब आप फॉरेस्टेशन क्रिएट करेंगे, जब आप ग्रीन कवर पेड़ लगाएंगे लाखों की तादाद में, तब बारिश जो है वो एक बार फिर थोड़ा और डेफिनेट, हर साल इतनी बारिश आएगी, हम थोड़ा और डेफिनेटली कह सकते हैं। इस वक्त चूंकि हमने नेचर के साथ इतना खिलवाड़ किया कि अब वो हमको उसको भुगतना पड़ रहा है। एंड टू रिवर्स दैट देयर इज ओनली वन वे, यू हैव टू क्रिएट फॉरेस्ट, दैट इज द ओनली वे। थैंक यू सो मच। सर एक फोटो हैंड क्रिएटेड सर इकडे सर
My car is UPI. My car.